झाप 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 गेट आउट म्हणलं. त्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद झाली. त्यांनी असं सांगितलेलं आहे की भाजपचे लोकांनी वाभाडे काढलेले. असं आहे, काल ज्या मुंबईच्या एका महिलेने थोडं रागावून त्याने वक्तव्य केलेलं आहे, तो एका वेगळा संदर्भ होता. मुंबईमध्ये ट्रॅफिकचा प्रॉब्लेम निर्माण झाल्यामुळे त्या थोड्याशा रागावलेल्या होत्या. ही वस्तुस्थिती आहे. पण त्याचा संबंध कालच्या कार्यक्रमाशी लावणं चुकीचं आहे. तो कालचा कार्यक्रम वेगळा विषय होता. एवढ्या मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या हे स्पष्टच आहे. ट्रॅफिकमुळे ती महिला संतप्त झाली होती, वा स्पष्टच आहे. ठीक आहे, त्यात काही राग मानायचं कारण नाही. पोलिसांनी ट्रॅफिकची व्यवस्था केलेली होती. त्या कालावधीमध्ये ट्रॅफिकसाठी वेगळे पर्याय होते, परंतु कदाचित त्यांना माहीत नसेल आणि म्हणून थोडेसे तो प्रसंग घडलेला आहे. पण त्याचा आणि आरक्षणाचा काही संबंध नव्हता. हर्षवर्धन सपकाळ असं म्हणत आहेत की भाजपला महिला आरक्षणावर बोलण्याचा अधिकार नाही आहे. पहिल्यांदा त्यांनी RSSच्या सरसंघचालकपदी महिलेला बसवलं. असं आहे, RSSने काय करावं काय करू नये याचा सल्ला देण्या इतपत हर्षवर्धन सपकाळ काही मोठे झालेले नाही आहेत. आता नुकतेच अध्यक्ष झाले, त्यांना बरं शिकायचं आहे याच्यामध्ये. ज्या पद्धतीने महिलेच्या अनुषंगानं राजकारण सुरू आहे, त्या पद्धतीने कुठलंही राजकारण सुरू नाही आहे. जे काही भाजपला अपेक्षित आहे ते स्पष्ट आहे. आरक्षण देण्यामागची भूमिका स्पष्ट आहे. आत्ता पण 8 वेळा संसदेमध्ये हा प्रयत्न झाला, 6 वेळा होऊ शकलं नाही. मोदी साहेब हे करत आहेत, त्याला यश मिळतं आहे म्हणून त्यांना ते यश मिळू द्यायचं नाही. हा त्याच्यामध्ये राजकीय हेतू विरोधी पक्षांचा आहे, एवढंच बस आहे. सरकार रस्त्यावर बदल झालाय का? शक्तीपीठ महामार्गात नेमका बदल काय झाला? कारण अधिकाऱ्यांपर्यंत नाही, तिथे असं आहे की शक्तीपीठ महामार्गाच्या बाबतीमध्ये लोकांचा विरोध आहे, वास्तव आहे. सगळ्या जिल्ह्यातच विरोध आहे. त्यामुळे मार्ग बदलून जर हा विषय मार्गी लागत असेल तर तो प्रयत्न सरकार करत आहे. साहेब, नाशिक झालं, अमरावती झालं, लव जिहादचे प्रकार खूप वाढलेले आहेत. धर्मांतर करण्यासाठी त्यांचा वापर. सरकारची भूमिका स्पष्ट आहे. ज्या ठिकाणी असे विषय घडत आहेत त्या ठिकाणी सक्तीने कारवाई केली जात आहे. लोकांवर अरेस्ट करून त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस केला जात आहे. मग सरकारचं बारकाईने लक्ष आहे आणि जिथे घडलं आहे त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे. सर, नांदेडमध्ये 4 बालकांचा मृत्यू झाला, त्या संदर्भात म्हणजे कोणाला तरी वाचत अशीच नाही, कोणाला वाचणं प्रश्न दुःखद घटना आहे. काही लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे, काही अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्यात आलेलं आहे. आणि अजूनही काय त्याच्या उणीवर राहिल्या असतील तर मी बारकाईने लक्ष देईल. आणि ज्यांना कोणी पाठीशी घालत असेल तर त्यांना सुद्धा कडक सूचना देण्यात येते. कोणाला पाठी घ्यायचा प्रश्न उद्भवत नाही आहे. घटना गंभीर आहे आणि याला जबाबदार थेट जे जबाबदार आहेत त्यांना जबाबदारी स्वीकारावी लागेल. ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, झाला म्हणून सांगितलं होतं. मला सुद्धा तेवढीच माहिती माझ्याकडे आहे. अधिक माहिती मी घेतो आणि जर ह्याच्यात घालवाई झाली नसेल तर कारवाई करायला लावू आपण. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीचे लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडले, हळदीचे लिलाव बंद पाडलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की युद्धाचं कारण ते पुढे घेऊन शेतकऱ्यांच्या हळदीचा भाव जो आहे तो कमी केला जातो. असं आहे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये पेट्रोलियम प्रोडक्ट्स आणि त्यातून होणारे इतर अडचणी यातून शेतीमालाच्या भावावर परिणाम नक्की झालेला आहे. एक्सपोर्टवर परिणाम आहे. जहाज जाऊ शकत नाही, माल जाऊ शकत नाही. देशातला माल देशातच राहत आहे आणि त्यामुळे भाव पडण्याचा प्रकारसुद्धा अनेक क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. जसं इतर ठिकाणचं केळी एक्सपोर्ट व्हायची, आता केळी बंद, एक्सपोर्ट होणं बंद आहे इराण ठिकाण. तसंच हळदीचं झालं असावं असं मला माहीत नाही. पण एक्सचेंजवर आज 16,000 रुपये प्रति क्विंटलचा भाव दाखवतो, पण इकडे आपल्याकडे 12 ते 13,000 रुपयांपर्यंत. मी माहिती घेईन त्याच्यामध्ये, पण सांगायचा उद्देश एवढाच आहे की जे काही मिडल ईस्टमध्ये जे काही त्या ठिकाणी युद्ध सुरू आहे त्या युद्धामुळे मालाचा निर्यात आयात हे दोन्हीवर परिणाम झालेला आहे आणि निर्यात बंद झाल्यामुळे भाव पडणं स्वाभाविकच आहे. त्याच्यामध्ये पण महापालिकेच्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची पूर्णपणे आयुक्तांची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे आणि आयुक्त त्याच्यामध्ये लक्ष देत आहेत आणि त्याच्यावर नियंत्रण आमच्या महापालिकेचे सदस्य आहेत, आमची कोर कमिटी आहे, लक्ष ठेवून आहे आणि तो कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण होईल अशी आमची अपेक्षा आहे. श्रीजया चव्हाण म्हणून खासदार व्हायला आवडेल, वडिलांची काय इच्छा आहे? माझी इच्छा, तिची जी इच्छा तिनेच करायचं, मला कुठे काय करायचं आहे. 29ला दिसेल का? इतक्या लोक सांगू शकते. इथं पहिले एकही टर्म झाली नाही आहे. अच्छा, थँक्यू.